सगळ्यांना वाटतं हा पुढारी लोक आहे, पुढारी लोक आहे, आणि त्यामुळे ऑडिशन काही मी देत नाही, आणि आले तरी हे बघा ह्याच रूपात देतो. मित्र आला असंच मजा मस्करी, रात्रीचे 2 आमची मस्करी खूप चालायची. भाई आला बेडवरून घनश्यामला उचललं, असं मस्करीतच तो त्याने टाकलं खाली, घनश्यामचं डोकं डायरेक्ट बापरे. साहेबांनी सरळ काय केलं, असे उभे राहिले आणि अशी सुळकी मारली एकदम प्रॉपर 4 फूट खोल पाण्यामध्ये. अशी डेअरिंग कोणच करत नाही सहसा. भाऊ जसे असे मस्तपैकी सुरक्षित पाण्यात गेले तर असे रक्ताने माखलेले वर आले. नमस्कार, सिनेमावर बोलू काहीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत पिक्चर बॉईज या सिनेमाची टीम आहे आणि सगळी यंग ब्रिगेड आहे. तुमचं सगळ्यांचं राजश्री मराठीवर खूप खूप स्वागत आहे. साक्षी, तुझ्यापासून सुरुवात करतो. नावच इतकं एन्थुझियास्टिक आहे, एनर्जेटिक आहे, तरुणांना भावणारं नाव आहे. काय आहे सिनेमा? नमस्कार, मी साक्षी पंडित पवार. मूवीमध्ये स्ट्रगल आणि कॉमेडी दाखवली गेली आहेत. आजकालचे जे पण मुलं मुली असतात त्यांना हिरो हिरोईन बनायचं खूप हे असतात, तर त्याच्यावर काहीतरी मूवी बनली आहेत. सिनेमाचं नाव पिक्चर बॉईज आहेत आणि आज आपल्याकडे 4 बॉईज आहेत. हंसराज, तुझ्याकडे येईल. या सिनेमात किती मोठी बॉईजची फळी आहे, किती मोठी तुमची गँग आहे? आमची गँग तशी फार मोठी आहे आणि अजून एक तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये पाहायला मिळत नाही, तो म्हणजे अरबाज शेख, ज्याने सैराटमध्ये सल्याचं पात्र केलं होतं. तर अशी एक भरपूर आमची फार मोठी गँग आहे आणि ती सिनेमामध्ये तुम्हाला धमालच करताना दिसते फक्त. प्रतीक, बॉईज आणि तुझं एक वेगळं नातं आहे. काय नातं आहे ते तूच सांग, कारण की बॉईजच्या इतक्या सिरीज केल्यानंतर पुन्हा एकदा पिक्चर बॉईजमध्ये सुद्धा तुला घेतलेलं आहे. म्हणजे तुझं महत्त्व बघ तू. महत्त्वापेक्षा मला असं वाटतं बॉईज काय पार्ट सोडत नाही, म्हणजे हां. बॉईजचे 4 पार्ट झाल्यावर पण पुढचा पिक्चर मिळाला तो पिक्चर बॉईजच. पिक्चर बॉईज पण जोक्स पार्ट म्हणजे चांगली गोष्ट आहे. खरं तर ही फिल्म बॉईजपेक्षा खूप वेगळी आहे. जसं साक्षीने सांगितलं, या फिल्ममध्ये मी डमरू नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि हंसराज कॅलेंडर नावाचं कॅरेक्टर करतो आहे. तो आमची एक जोडी असते जय वीरूसारखी. आणि डमरू हा एक गावाकडचा मुलगा आहे जो लहानपणापासूनच सिनेमामध्ये काम करण्याचं आणि हिरो व्हायचं स्वप्न बघत असतो आणि मग तो गावाकडनं शहरामध्ये येतो आणि त्याचा पूर्ण प्रवास सिनेमामध्ये काम करण्यापर्यंतचा हा सगळा फिल्ममध्ये दाखवलेला आहे. असं माझं कॅरेक्टर आहे. घनश्यामजी, आपल्याकडे येईल. राजकीय मंचावरून अचानक इथे पिक्चरकडे कुठे काय आलात? बरोबर आहे, आजपर्यंत राजकीय मंचावरती तुम्ही भाषण करताना बघितलं, पण आता हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि पिक्चर बॉईज केलेला आहे. त्याच्यातून वेगळा रोल केलेला आहे. खूप छान सिनेमा आहे आणि वेगळा अनुभव असल्यामुळं सिनेमा पाहायच्यापेक्षा मी जगायला सुद्धा शिकलो आहे. आपण पाहिला ना सिनेमा, नक्कीच कळेल की या कलाकारांनी कसा ठसा उमटवला आहे. क्या बात आहे. पण बिग बॉसचा अनुभव जास्त चांगला होता की पिक्चर बॉईजचा? कुठलं शूटिंग जास्त चांगलं वाटलं? नाही, मी पिक्चर बॉयचंच म्हणेल, कारण बिग बॉसला रिटेक वगैरे काही नव्हतं आणि पिक्चर बॉयजला कसं आहे, सगळी आमची यंग फळी होती आणि मस्त मजा आली. आणि पिक्चर बॉयज हा सिनेमा आम्ही करण्यापेक्षा आम्ही जगलो, आम्ही अनुभवला. आणि पिक्चर बॉयज आमच्याकडून आहे ना, म्हणजे भरपूर काही शिकण्यासारखं तर देईलच समाजाला. कारण मित्र यांची यारी कशी असावी, ग्रामीण भागातून आलेत, करिअर करताना किती अडचण येते आणि त्याच्यावरती तरुण पोरं कशी मात करून यशस्वी बनवतात, हे पिक्चर बॉयज नक्कीच येणाऱ्या पिढीला शिकवेल. वा वा. हां, पण याला जोडून एक प्रश्न आहे. बिग बॉसचा उल्लेख झाला. बरोबर आहे. खरा घनश्याम आम्हाला बिग बॉस मध्ये दिसला की पिक्चर बॉईज मध्ये दिसणार आहे? नाही, खरा घनश्याम बिग बॉसच्या पुढेही पिक्चर बॉयज मध्ये दिसेल. पिक्चर. वा. थँक्यू. पवन, काय आहे भूमिका आणि काय आहे पिक्चर बॉईज? भूमिका मी फिल्ममध्ये विना नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि या दोघांच्या अपोजिट विलनचं कॅरेक्टर आहे माझं. आणि खरं तर पिक्चर बॉईजमध्ये विना येतो आणि राडा होतो म्हणतात नाही. सुरुवातच आपली बुलेटवर एंट्री आहे. विलन आला की राडा होतोच. विलन शिवाय हिरोला पण मजा नाही. काय म्हणता हिरो गँग? बोला की दादा. खरं बघा, विलन आला की हिरोला पण मजा नाही. पण मी म्हणतो की आमच्या सिनेमामध्ये हिरो पण तेवढ्याच ताकदीचा आहे आणि विलन पण तेवढ्याच ताकदीचा आहे. खूप मजा आहे. एक सेटिंग करणारा पोरगा, टुकार वाया गेलेला राजकारणी बापाचा पोरगा, पण त्याला सुद्धा मन आहे. एक आतला असतं ना, एक साक्षीच्या प्रेमात पडतो, तिथून पुढे राडा होतो आणि त्याचं सुद्धा एक मतपरिवर्तन घडतं आणि आमच्या सगळ्यांची एक यारी बनते. वा वा. म्हणजे साक्षी भोवती हिरोही फिरते आणि विलनही फिरते. हो हो बरोबर. पण कोण कुणाला भारी पडले सिनेमात? ते आता सिनेमातच दिसेल तुम्हाला. त्यासाठी मला असं वाटतं की 15 तारखेला सिनेमा बघितला पाहिजे.
सिनेमातला काही भाग आपण ट्रेलर मधून बघतो. हो हो या सिनेमामध्ये एक ऑडिशन हा एक धागा आहे. बरोबर, आणि या क्षेत्रात जेव्हा आपण सगळे येतो, प्रत्येकाला ऑडिशन मधून जावंच लागतं. करेक्ट आहे. आज जरी तुम्ही या सिनेमात खूप छान छान पात्र रंगवत असलात तरी प्रत्येकाच्या गाठीशी काहीतरी अनुभव असतील ऑडिशनचे. तर मला ते अनुभव ऐकायला आवडतील की आयुष्यातल्या काही स्मरणात राहिलेल्या ऑडिशनच्या आठवणी काही आहे का, की ज्या रडवणाऱ्या असतील, हसवणाऱ्या असतील, मजेशीर असतील, ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतील त्या. म्हणजे माझं पर्सनली सांगायचं म्हटलं तर ऑडिशनचं म्हणजे मी थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगतो. मला सुरुवातीला आहे ना असं लय वाटायचं की सोपं असतं सगळं ॲक्टिंग वगैरे किंवा काय. तर मी डायरेक्टली आमचे जे नगरसेवक आहेत ओळखीचे त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. त्यांना बोललो की बाबा मला 40,000 रुपये द्या, मी मुंबईला जातो, ॲक्टिंगचा क्लास लावतो, मग मला सिरियल वगैरे मिळेल, नंतर ऑडिशन देऊन मग मी ते क्रॅक करेल, मग मी तुमचे पैसे रिटर्न करतो. ते लागले हसायला. ते म्हणले बाळा हे असं काही नसतं, तू आधी बेसिक बसून सगळ्या गोष्टी शिक. मग त्यांनी एक मला कॉन्टॅक्ट नंबर दिला. मग तिथून पुढं कळायला लागलं की ये इश्क नाही असा, ये आग का दरिया है, डूब के मर जाना है बेटे. पण ते सुरुवातीपासून होतं की बनायचं तर हिरोज बनायचं, नाहीतर भंगारवाला बनलं तरी चालेल, पण मला हिरोज बनायचं. एक टोकाचं नाही तर खालचं, मध्ये मी कुठंच नव्हतो सुरुवातीपासूनच. घनश्यामजी, आपण ऑडिशन देता की आपल्याला थेट बोलायला जातं? नाही, मला एक चांगला फायदा होतो नावामुळे. एकतर मी सिनेमे जास्त करत नाही, कारण सगळ्यांना वाटतं हा पुढारी लोक आहे, पुढारी लोक आहे, आणि त्यामुळे ऑडिशन काही मी देत नाही. आणि आले तरी हे बघा ह्याच रूपात देतो. एखाद्या डायरेक्टरला वाटतो याचा एवढा मोठा आवाज आहे, हा नेमकं काय बोलतोय काय आहे. पण सर मी खरंच जेणून सांगतो, मी जास्त ऑडिशन काही दिले नाही. या सिनेमाला पहिल्यांदा ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट पण झालो. पण एक अनुभव आला मला सिनेमा बघत असताना आणि यांच्याबरोबर काम करत असताना, की कसं आहे ना, जर एखादा सिनेमा रिलीज झाला ना, माणूस सहज कमेंट करून जातो, काय यार सिनेमा झाला आहे, किंवा असा केला आहे तसा केला आहे. कमेंट करण्यापेक्षा आहे ना तो सिनेमा पाहणं गरजेचं आहे. कारण ऑडिशन देऊन ते मेहनत करून किती पुढे आलं आहे ना, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना ऑडिशन जो देतो ना त्यालाच कळतं की खरी किंमत काय असते, ते काम करण्यासाठी जिद्द आणि मेहनत किती घ्यावं लागते. हां, घनश्यामजी, आज एक बाहेरचा प्रश्न विचारतो. राजकारणामध्ये अनेकांचे जॅकेट फेमस आहेत, हो. तसं तर काही दिवसांनी तुमचंही जॅकेट फेमस होणार आहे. कोण सिलेक्ट करतंय तुमचं जॅकेट? माझे जॅकेट मी सिलेक्ट करतो आहे. कारण मला कसं आहे, कोणी सिलेक्ट केलेलं माझ्या कुठल्याच गोष्टी मला आवडत नाही. कारण मला कोणासाठी चालायला नाही आवडत, तर मी स्वतःसाठी चालतो. प्रतीक, तुझ्याकडे येईल, काय किस्सा आहे ऑडिशनचा? ऑडिशन लहानपणापासूनच देतो, आत्ताही देतो. पण एक स्पेशल किस्सा मला जो आठवतो नेहमीच, तो म्हणजे बॉईजच्या वेळी जेव्हा विशाल देवरुखकरांचा मला कॉल आलेला. तेव्हा मी संभाजीनगरला राहिलो होतो. एक ढाण्या नावाची शॉर्ट फिल्म मी केली होती तिकडे, आणि ते धैर्याचं जे कॅरेक्टर आहे बॉईजमध्ये, तर त्याच्यासाठी शोध सुरू होता त्यांचा. त्यांनी बरेच सिटीजमध्ये बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला, ऑडिशन पण रेग्युलर सुरू होतं. तर तेव्हा त्यांनी ती माझी शॉर्ट फिल्म बघितली ढाण्या नावाची, आणि त्यांना माझं काम आवडलं त्या शॉर्ट फिल्ममधनं. तर तेव्हा त्यांनी मग माझा नंबर वगैरे काढून, महामंडळात माझा नंबरही नव्हता तेव्हा, माझा नंबर काढून त्यांनी मला कॉल केला. आणि त्यांनी मला सांगितलं, नमस्कार, मी विशाल देवरुखकर बोलतो आहे, आणि तुम्हाला मुंबईला यायला जमेल का? आणि तेव्हा असं होतं की मी घरूनच मोस्टली ऑडिशन पाठवायचो किंवा तिथेच जायचो. मुंबईला मला म्हणजे आधीच झटका लागला. म्हटलं मुंबईला जायचं संभाजीनगरवरनं, एवढा लांबचा प्रवास, आणि हे मी घरच्यांना बोललो, म्हटलं काय करायचं, जायचं की नाही? घरचे बोलले नाही जाऊयात. तर हो नाही करत आम्ही मुंबईत पोहोचलो. आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की बॉईज किंवा विशाल सर त्यांचा अनुभव काहीच मला माहीत नव्हतं, कारण मी खूप लहान होतो, 10वीत असेल मी तेव्हा. मला वाटतं विलेपार्ल्यामध्ये कुठलं कॉलेज होतं मला आठवत नाही. विलेपार्ल्यात एक फेमस कॉलेज आहे, साठे कॉलेज. येस, साठे कॉलेजमध्ये एंट्री मारली. आणि तेव्हा मी एकदमच गावाकडे राहणारा आणि शहरी काय लाईफस्टाईल माहीत नव्हतं. भर उन्हात 40 डिग्रीमध्ये लेदर जॅकेट घालून अशी कारचा डोअर ओपन केला, फुल एंट्री मारली. विशाल सरांनी मला तिकडनंच बघितलं तसं, आणि तेच हँग झाले असतील नाही का, अरे बापरे, ही अशी कशी एंट्री कोणी मारली नाही का. तर मला त्यांनी नंतर सांगितलं, मी तुला म्हणे एंट्री जेव्हा मारली ना तेव्हाच मी तुला सिलेक्ट केलेलं की हा काहीतरी अवली कॅरेक्टर आहे. हां, त्यांना चालताना त्यांना गाडीत उतरताना दिसले. मग खरा किस्सा पुढे. मग नंतर एंट्री मारली, आतमध्ये गेलो, बघितलं हे लंबीच्या लंबी लाईन, आणि खूप भारी भारी सगळे परफॉर्मन्स सगळे देत होते ॲक्टर लोक. आणि जेव्हा माझी वेळ आली स्टुडिओमध्ये, मला एका क्लासरूममध्ये सगळं ऑडिशन चाललेलं, म्हणजे माझी हालत टाईट झाली, मला काही जमलंच नाही. मग नंतर विशाल सर मला साईडला घेऊन गेले आणि त्यांनी फुल मला सांगितलं की अरे तू टेन्शन घेऊ नको, तू बिंदास कर, मी बघितलं आहे म्हणजे नाही का शॉर्ट फिल्ममध्ये, तू हे करू शकतो चांगलं. मग त्यांनी मला फुल सपोर्ट केला आणि त्यानंतर एक चांगलं ऑडिशन दिलं मी, असं त्यांचं म्हणणं आहे. माझं तर मी मातीच खाल्ली, मला असं वाटलेलं तेव्हा. पण नंतर मला एक 2-4 महिन्यानंतर फोन आला की तुझं सिलेक्शन झालं आहे. तेव्हा तो एक खूप स्पेशल किस्सा आहे.
लाईफमधला, जो की लक्षात राहतो नेहमीच. हंसराज. तर माझा ऑडिशनचा किस्सा, मी सुरुवातीला जेव्हा सिनेमात कामं वगैरे करायची सुरू केलेली आहे, तर तेव्हा मी जशी हौशी रंगभूमी असते तसं मराठवाड्यामध्ये काही असे पण दिग्दर्शक आहेत जे हाऊस म्हणून सिनेमे करतात. मग तिथे आपली ऑडिशन होते आणि मग तुम्ही पैसे दिले की मग तुमचा रोल ठरतो ना की कुठला घ्यायचा, असा विषय. तर मग ती तशी एक काही पेड हौशी रंगभूमी. पेड रंगभूमी. तर मग तसं सुरुवातीला काम करायचो आणि मग मला सारखं मनात प्रश्न यायचा की यार, आपण 3 मिनिटाचं कॅरेक्टर करण्यासाठी 3,000 रुपये देतोय, तर शाहरुख खान पूर्ण सिनेमा लीड करतोय, तो किती पैसे भरत असेल, असे वेगवेगळे विचार यायचे. आणि नंतर जसं कळलं की नाही, आपण अजून या पूर्ण ॲक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये एंटर नाही झालेलो आहोत, तर मग एका पॉईंटला असं वडिलांचं माझं असं मत होतं की आता आपण हे सगळं बंद करूयात आणि आपलं शिक्षण वगैरे सगळं कंप्लीट करता येईल. मग तेव्हा नाही, आई म्हणाली नाही, आपण एखादा तरी आता तो सिनेमा पाहून घेऊया एकदा, ते जे काही आत्ता ऑडिशन आलं आहे धगचं. तर मग हो नाही करत मग आमचं पण ठरलं मुंबईला यायचं. आणि तोपर्यंत शिवाजी लोटन पाटील सरांनी 100 ते 150 मुलांची ऑडिशन घेऊन झाली होती धगमधल्या किसन्याच्या कॅरेक्टरसाठी. आणि तिथे पण गेल्यानंतर एकतर मला तो ऑडिशनवाला तो पार्टच मला आवडत नसायचा, कारण की एकदम भीती पण वाटायची आणि केल्यानंतर ना ते पुढचे सॅटिस्फाय पण नसायचे, असं वाटायचं मला बऱ्याचदा. त्यामुळे म्हटलं यार, कळतच नव्हतं. आणि मी ऑडिशन देत होतो त्या जरा चुकीच्या ठिकाणी, जरा बऱ्याच ठिकाणी. तर मग जेव्हा धगचं झालं, तर मग शिवाजी सरांना मम्मींनी विचारलं, ठीक आहे तुम्ही ह्याला सिलेक्ट करताय, पण पैसे किती भरावे लागतील नाही का. तर मग सरांनी तेव्हा पहिल्यांदा सांगितलेलं की सिनेमात काम करायचे पैसे आम्ही तुम्हाला देत असतो, असं. तर मग तेव्हा ते आमचे सगळेच ते समज ते तर उघड झालेच. पण सरांनी जसं ते माझ्याकडून फक्त वाचन करून घेतलं, त्यांना तो लहेजा आवडला आणि त्यांना वाटलं की हा करण्यासारखा आहे. तर तेव्हासुद्धा असं मला वाटत होतं की नाही, परत आत्ता काम करेपर्यंत म्हणतायत, पण नंतर परत पैसे मागणारच नाही का. तर मग जसं एक 2 दिवस गेले की लगेच मला त्याच्या सिलेक्शनसाठीचा फोन आला. माझ्या मनात तर होतं आता नाही, फार 2-3 वर्ष इन्व्हेस्ट केली, अजून कशाला काय. आणि मग जसं तो आम्हाला ते सगळं सोडायचं वगैरे विचार चाललेला आणि जेव्हा तो सिनेमा केला, तर त्याच भूमिकेसाठी नंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ 70 ते 80% वेळेस मला ऑडिशन द्यायची बऱ्याच गरजच भासली नाही, असं. वा, वा, वा. आणि धग हा सगळ्यांच्या स्मरणात राहणारा सिनेमा आहे, तितकं वास्तव त्या सिनेमातनं मांडलं होतं. साक्षी, तुझ्याबाबत असे काही किस्से आहेत ऑडिशनचे की आहेत. फर्स्ट टाईम ऑडिशन असं पेपर आला होता माझ्याकडे, एक न्यूजपेपरसारखं. तर आलं होतं की ऑडिशन द्यायचं. मी फोनमध्ये तर खूप छान ऑडिशन दिलं आणि जेव्हा फ्रंटमधून द्यायचं होतं तर मी इतकी घाबरली, जसं आता मी कॅमेरासमोर घाबरत आहे. आणि तेव्हा पण जेव्हा ऑडिशन तर ओके होतं माझं तिथं, तेव्हा डन झालं होतं. आणि मग पुन्हा माझं कॅमेरासमोर रोल होता, तर आणखीन मी खूप घाबरली, माझे टेकच नाही व्हायचे. मग त्याच्यानंतर मला समजलं की असं असतं, नॉर्मली करावं लागतं, जास्त भिवा नाही लागत. तर माझं डन झालं तेव्हा. या सिनेमामध्ये अनेक डबल मिनिंग जोक देखील आहेत किंवा एक म्हणजे डबल मिनिंग नसतील, कदाचित त्याचे 2 अर्थ निघतील किंवा थोडंसं कानाला वेगळं वाटेल, असे अशी बरीच वाक्य आहेत. तुम्हाला असं एखाद्या सीनला झालं का, तुमच्यापैकी कुणालाही, की अरे आता काय करू, हे बोलू कसं? नाही, असं Awkward कधीच व्हायला झालं झालं नाही, का? कारण स्क्रिप्टमध्ये जेवढं आहे त्याच्यापेक्षा अवघड आम्ही ऑफ स्क्रीन गप्पा मारायचो, त्याच्यामुळे ऑन स्क्रीन तसं काही त्रास झालाच नाही की अरे म्हणजे हे बोलू पिक्चर कसं. बॉयच्या मागे वेगळा पिक्चर सुरू असायचा. हां, खरा पिक्चर तो होता. ॲक्च्युली केमिस्ट्री आमची खूप चांगल्या प्रकारे घडली होती बॅकस्टेजला पण, आणि खूप मजा आली. म्हणजे ते डायलॉग पण असले तरी आम्हाला ते असं काही वाटलं नाही, आणि अवघडल्यासारखं ते नाही. सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार ते जाणारे होते, असं काही नाही. आता ट्रेलरमध्ये सुद्धा काही आहेत डायलॉग, बट मला असं वाटतं प्रेक्षकांनी सिनेमा बघावा आधी. बघितला तर मग नक्कीच कळेल, काहीतरी सत्य तुम्हाला दिसेलच. हां, आणि विषय असा आहे की ना, सिनेमामध्ये डबल मिनिंग फार भरपूर डायलॉग वगैरे असे नाही आहेत. काही सिच्युएशन असतात जेव्हा आम्ही दोघं धमाल करत असतो, तर तेव्हा ती तशी सिच्युएशन घडून जाते. पण ते ट्रेलरमध्ये दिसताना बऱ्याच जणांना असं वाटतं की मे बी ते कारण डबल सोशल मिनिंग मीडियावर तशा टीका देखील हां, आहेत हां, की हां, right, हे right, डबल right. अरे मिनिंग सारखं मी तुला सांगू का, होतंय का? जेवढं डबल मिनिंग किंवा तू बोलतोय ना 2 अर्थ निघतात अर्थ असे निघतात. डायलॉग्स, तर ते मला वाटते सगळे ट्रेलरमध्ये तेवढे सगळे टाकले जेवढे फिल्ममध्ये. बाकी आता फिल्ममध्ये राहिलेलंच नाही काय, सगळं डबल मिनिंग जेवढं मटेरियल होतं सगळं ट्रेलरमध्ये टाकलं. हां, म्हणजे आता खरा पिक्चर बघायचा आहे. खरं तर फिल्म फॅमिली फिल्म आहे आणि जेवढे डबल मिनिंग होते तेवढे सगळे अगदी. ट्रेलरमध्ये. माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला, हां. की आता आपण सगळे यंग आहोत आणि आपण ती गोष्ट बघू शकतो किंवा त्या गोष्टीला स्वीकारू शकतो, पण जेव्हा आपण कुटुंबासोबत जाऊ तेव्हा कुटुंबासोबत आपण हा सिनेमा पाहू शकतो का? नाही, डेफिनेटली बघू शकतो.
डेफिनेटली. आणि हे पूर्ण फिल्ममध्ये आहे ना, माझंच एकटं जे कॅरेक्टर आहे कॅलेंडर, ते छपरी आहे असं आहे. बाकी त्यामुळे बाकी फिल्ममध्ये आहे ना, केलं तर फक्त ते माझ्याकडूनच होऊ शकतं, ते तर 1 किंवा 2 वेळा. त्यामुळे बाकी अशी पूर्ण फिल्ममध्ये तुम्हाला ती पूर्णपणे फॅमिलीसोबतच पाहण्याची आणि पूर्ण एंटरटेनिंगच आहे असं आहे. मी तर सिनेमात खूप साध आहे. माझं तर सिनेमात डायरेक्ट पीएचा रोल आहे. येस मॅडम, नो मॅडम, ओके मॅडम. पण आता मला विचारायचंय, हे ट्रेलर बघितला, हो, मग हे डबल मिनिंग जे काय होतं ते एन्जॉय केलं की ऑकवर्ड झाला तुम्ही? माझे तेव्हा सीनच नसायचे. नाही बघून काय वाटलं? माझे तेव्हा सीनच नसायचे. आमचा यांचा एक ग्रुप आहे, यांचा एक ग्रुप आहे आणि आमच्या तिघांचा एक ग्रुप आहे. त्यामुळे आमचा ग्रुप निघाला की यांचे सीन नसायचे, यांच्या सीनला आम्ही नसायचो. त्यामुळे ते मला काही पाहता आले नाही. पण आता कळतंय की यांचे सीन असे पण झालेत, आमचा का नव्हता तिथे. आमचा का नव्हता म्हणजे तुम्हाला करायचा होता तो नाही scene. करायचा नव्हता, पण मी केला असतं का असा विचार पडतोय. पण माझं पात्र आहे ना एकदम साधे. पण केला असता का? ठीक आहे ना, ठीक आहे ना. कारण ज्याला जसं घ्यायचंय, मराठी बोलीभाषा आहे ना, जशी वळवावी तशी आहे. ज्याला जसं वाक्य घ्यायचंय तसं, यंग पिढीला जर असं घ्यायचं म्हणलं तर असंही, आपल्याला असं घ्यायचं म्हणलं तरी असं आहे. त्यामुळे काय नाही. अगदी. मला पर्सनली असं वाटतं एक सिनेमा किंवा एखादी स्टोरी आपण जर दाखवत असतो ते एक रिअल आयुष्यच आहे, घडलेल्या गोष्टीचं. अगदी. बरोबर. तर आणि रिअल आयुष्यात आपण मित्रांमध्ये किंवा हे मन मोकळेपणाने गप्पा मारतो, एकमेकांना चिडवतो, शिव्या पण देत असतो. सो तिथे आपण हे करत नाही ना, इथे बीप येईल का, इथे डबल मिनिंग होईल का, इथं घरचे काय बोलतील. कधी कधी घरच्यासमोर पण आपण खूप फ्रँकली असतो. सो एवढं असं काही नाही. आता माझा आमच्या ग्रुपचा तर एक डायलॉग चांगला की चुकला की झुकला, मग डायरेक्ट ठोकला. ह्याचा वेगळा पण अर्थ होतो ना, असा पण वेगळा होतो माझ्या कॅरेक्टर वाईज. बरोबर. सो आपण प्रत्येकाच्या, मला असं वाटतं की विचारांवाईज कोण कसा कुठल्या माइंडने सिनेमा बघायला येतोय त्यावर डिपेंड करेल. अगदी. हंसराज, मला तुला विचारायचं आहे की सिनेमात असे ट्रेलरमध्ये आपल्याला खूप मुद्दे दिसतात, जसं की मी म्हटलं की ऑडिशन असेल, डबल मिनिंग्स असतील, किंवा शेवटला आपल्याला एक पिक्चर बॉईजमध्ये कुणाला सिलेक्ट करायचं, म्हणजे एक पिक्चरची जर्नी वाटते आपल्याला. तुझ्या लेखी ह्या सिनेमात काय आहे नेमकं जे प्रेक्षकांना बघायला आवडेल? ह्या सिनेमात तसं पाहायला गेलं तर तुम्हाला फ्रेंडशिप एक छान अनुभवायला मिळेल आणि एंटरटेनमेंट, बऱ्याच अशा काही सिच्युएशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण कळत नाही आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे किंवा काय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहताना फार मजा येते की यार हे ह्या गोष्टी असं सुद्धा सोल्युशन काढू शकतात की काय. तर एक तशा पद्धतीचं आपण एक म्हणू शकतो. आणि खरं तर ट्रेलरमध्ये ना काहीच आलेलं नाही, म्हणजे फिल्म म्हणजे एकदम मॅडनेस आहे. म्हणजे पवनचं कॅरेक्टर असेल, हंसराजचं कॅरेक्टर असेल, कॅलेंडर, म्हणजे ते तर 100% मी सांगतो हिटच होणार आहे. म्हणजे खूप ट्रेलरमध्ये म्हणजे नाही का 2% पण त्याचं कॅरेक्टर काही नाहीच दाखवलं, काहीच नाही. अगदी. प्रतीक, तुला विचारायचं आहे की सिनेमा घडताना ना मागे खूप किस्से घडत असतात. बरोबर. आणि जेव्हा असा मजेशीर विषय असतो किंवा तुमच्यासारखी सगळी यंग मंडळी येऊन तो सिनेमा करतात ना, तेव्हा बरोबर. खूप किस्से, खूप गमती जमती घडत असतात. हो. तुमचं बॉन्डिंग कसं होतं? पडद्यामागे पिक्चर बॉईज कसा घडत होता? काय किस्से घडले पडद्यामागे? पडद्यामागे खूप किस्से घडले. या दोघांचेच भयानक किस्से आहेत म्हणजे दोन. म्हणजे आम्हाला- असे किस्से कुठल्या फिल्मला होणार नाहीत असे किस्से. नाही, आम्हाला आता घनश्यामजींचा किस्सा ऐकायला आवडेल. हां. का तर ते अनेकांचे किस्से बाहेर काढत असतात. मी सांगतो, मी बोलताना म्हणजे साधा सांगा. सगळ्यांना जेव्हा सांगतो ना, म्हणजे तेव्हा बोलतो की आम्ही सिनेमासाठी घाम गाळलाय आणि यांनी रक्त वाहिलंय सिनेमासाठी दोघांनी. दोघांनी पण. तर ह्याचा किस्सा मला वाटतं पवन त्या दिवशी होता सोबत, तो चांगला सांगेल. खरंच व्हायलंय रक्त. हो खरंच. मी हा किस्सा सांगतोच, पण मला थोडंसं इंटरप्ट करावंसं वाटतं मागच्या मुद्द्याला. जसं प्रतीक बोलला की हंसराज आणि पवनचं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग आहे, पण प्रतीकचं सुरुवात इथून होते आणि शेवट इथूनच होतो. प्रतीकचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग. आता बॅक टू द पॉईंट होतो मी मुद्द्यावर की किस्सा असा झाला होता की आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो, घनश्याम आणि मी एकत्रच, आम्हाला दोघांना एकत्रच हे होतं. आणि एक आमचा विनू नावाचा एक रिअल आयुष्यात त्याचं विनू नाव आहे, एक मित्र आला, असंच मजा मस्करी, रात्रीचे 2 आमची मस्करी खूप चालायची. भाई आला बेडवरून, घनश्यामला उचललं, असं मस्करीतच तो त्याने टाकलं खाली. घनश्यामचं डोकं डायरेक्ट असं भिंतीला आधळलं, फेकलं direct त्यांनी बापरे. मला. भिंतीला आधळलं डायरेक्ट. आणि खूप जास्त रक्त, खूप जास्त. म्हणजे घनश्याम जो पहिल्या दिवशी कॉन्फिडन्समध्ये होता ना, तो म्हणला पव्या कशाला आलो रे इथं, कशाला आलो फिल्म करायला, हा, नको म्हण. Confidence 7 पर्यंत कमी. नाही कॉन्फिडन्स कमी नाही झाला, पण एक किस्सा थोडं सांग. Confidence नको सांग. किस्सा सांग. त्यांनी किस्सा विचारलाय. नको ठेव. Confidence नाही. मुद्द्यावर बोट नाही ठेवलं पाहिजे घनश्यामजी. नाही पण नाही, ऑब्विसली त्याच्या जागी मी काय, कुणी असतो तरी भीती वाटलीच असते. मला एवढंच म्हणायचं. आता घनश्याम जरा असा चावट आहे, ही तो डायलॉग मारायचा प्रयत्न करतोय, पण इट्स ओके. पण काय म्हणतात त्याच्या जागी, मी पुन्हा तेच म्हणतो, त्याच्या जागी मी जरी असतो ना, घाब कंटिन्यू कर ना पुढे. तेच करतोय, तेच सांगतोय घनश्याम, तेच सांगतोय.
पुढचा मुद्दा बोलण्याचा हे बघा, हे चुकते ते आपलं. रागावतात हा रागावतात ते आमच्या राजकारणात खूप आहेत ना. खूप ते रागावतात आमच्या राजकारणात वडिलांच्या. असल्यामुळे रागावतात. खूप 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 पण त्याच्या जागी मी जरी असतो ना तरी ऑब्व्हियसली आपल्याला ते दुःख झालंच असतं की बाबा आपलं काय झालंय काय नाही. मग तिथून मग आम्ही रात्रीच्या 2 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो ॲम्ब्युलन्स घेऊन वगैरे. मग ते सगळं अशा प्रकारचे वेगवेगळे किस्से घडले आमच्या आणि आमच्या बाबतीत. आता तुझं रक्ताचा किस्सा राहिला तो मेन आहे. कुठला रे अरे वा. तो हंसराजने सांगू दे, मला असं वाटतं तो नाही, हंसराज नाही, नाही, नाही. मला एवढा आठवत नाही. तो प्रतीक जास्त सांगेल चांगला. अरे काय नाही, आमचा एक स्विमिंग पूल होता तिकडे असा आणि तिथे ना 4 फूट वगैरे हाईट होती. आणि तू टीजर बघितला की नाही काय माहिती, आमच्या तिघांचा होता एक टीजर. हो. आणि आम्ही मस्त स्विमिंग पूलमध्ये, आम्हाला एक तर तिकडे शूट जेव्हा सुरू झालं ना, डे 1 पासून तिथे पाणीच नव्हतं त्या स्विमिंग पूलमध्ये. आणि मग जेव्हा त्यांनी पाणी वगैरे टाकलं, जेव्हा आमचं शूट होतं, मग आम्ही तिघे पाहिलं म्हणजे का त्या दिवशी सकाळ 6 वाजेपासून स्विमिंग पूलमध्ये होतो. आणि ह्याचे वेगळे सीन होते. तर ह्याला खूप इच्छा होती स्विमिंग करायची, पण याला काही जमतच नव्हतं. आमचं शूट वगैरे झालं तरी आम्ही मस्त बिंदास पडलेलो स्विमिंग पूलमध्ये. आणि स्विमिंग पूलच्या कडेलाच ह्या दोघांचा एक सीन सुरू होता. त्याने आत्ता मागाशी जो डायलॉग घेतला, जो माझा डायलॉग गुलाबाच्या फुलं काहीतरी, हां गुलाबाच्या फुलावाला डायलॉग हां, तर तो डायलॉग तो सीन सुरू होता. आणि पवन असा होता की उतावळा झालेला, कधी उडी मारतो कधी उडी मारतो. पवन सर खूप ॲग्रेसिव्ह असतात. कधी मला प्रपोज करतो हां, कधी होता त्याचा खूप जास्त क्रेज होता. माझ्याकडे येऊन मला प्रपोज करायचं, गुलाबाचा फुला कुठे आहे इम्प्रेस करायचं. आणि त्याला असं वाटत होतं की मी डॉल्फिनच आहे, मी डायरेक्ट स्विमिंग पूलमध्येच जाणार. डॉल्फिन माझा झाला करत. तर याचं काय झालं, तो आला, माझं प्रपोज चालू होतं तिथे. मी दुसऱ्याकडे प्रेम करते, एक कार्तिक म्हणून नावाचं एक कॅरेक्टर आहे. तर हा पण याचीच एंट्री होती. तर माझं तिथे नाही झालं. तर हा आला तिथे स्विमिंग पूलकडे आणि याला वाटलं की मी पाणीतून उडी मारून हिच्याकडे जातो, इम्प्रेस. तर इम्प्रेस करतो मला. तर त्याचं काय झालं, तर 3 फुटाचाच होता, जास्तच कोणाचं नव्हता. स्क्रिप्टमध्ये नव्हतं ना. नाही हां, हा मुद्दा महत्वाचा आहे. ऍडिशन भाषा आहे पवन. हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, हा स्वतः स्क्रिप्ट बनवत होता. तर काय झालं, म्हणजे स्क्रिप्ट मध्ये फक्त नॉर्मल प्रपोज होता. प्रपोज आणि होता. पवनने असं ठरवलं की पाण्यात उडी मारून प्रपोज करेल. वा. तिच्याकडे जाणार. प्रपोज करायचं जायचं, पण या रिशनचं भाषा असल्यामुळे डायरेक्ट डायरेक्ट इथून रक्त. बोला बोला काय विषय नाही, काय विषय नाही. नाही नाही मग साहेबांनी काय केलं, साहेबांनी सरळ काय केलं, असे उभे राहिले आणि अशी सुळकी मारली एकदम प्रॉपर 4 फूट खोल पाण्यामध्ये. अशी डेअरिंग कोणच करत नाही सहसा. भाऊ जसे असे मस्तपैकी सुरक्षित पाण्यात गेले, तर असे रक्ताने माखलेले वर आले. असं नाही नाही, आता मी सांगतो मला काय फील झालं. नाही मी सांगतो काय झालं. जिम्नॅस्टिक करतो मी, फ्रंट फ्लिप, बॅक फ्लिप, साईड फ्लिप वगैरे जमतात मला. पण काय मला अंदाज आला नाही सूर मारून कधी वर जायचं नाही का. ते मीच चुकलो आणि माझ्यावर तो कार्यक्रम झाला, असं झाला विषय. आणि ते गेल्यानंतर मला डायरेक्ट आढळलं खाली. बापरे. आणि वर आलं, म्हटलं काहीतरी झालं. बघतोय तर, आणि एक तर क्लोजअप होता माझा, क्लोज सीन होता नंतर. आणि बघतोय तर सगळं रक्त वगैरे. मला टेन्शन की आता डिरेक्टर सर ओरडतात का काय वगैरे एवढं असं. प्रेम व्हायलं त्याचं बाहेर आल्याच्या नंतर, एवढं प्रेम व्हायलं पण ना. लागलं कुठे नेमकं? लागलं इथे लागलेलं उजव्या त्याला. side. हा नंतर मग ते मेकअपने सगळं कव्हर केलं. झालं, पण नंतर असं तर यांना दुखापत झाली. लागला त्याचा शूट. त्या दिवशी शूट नाही लागला कारण त्याचं खूप जास्तच स्मेलिंग जास्त होती. तर नेक्स्ट दिवशी लावला. डिरेक्टरांसोबत पुढे नंतर shoot. मग डिरेक्टरने शाळा घेतली की कौतुक केलं? नाही कौतुकच केलं, असं काही नाहीये. हा केलं कौतुक कौतुक केलं. केलं यार, तर अशी यांना दुखापत एवढं रक्त आलं तरी कलाकार थांबलं नाही म्हणजे कौतुकच होऊ शकतं ना. 100%. ठीक आहे, शूटिंग पुढे जाऊ द्या, पण तुमच्या सोबत होते म्हणून प्रेरणा लागलेली आहे. बस, अगदी मनातलं बोललात बघा, मनातलं. साक्षी तुझ्याकडे येईन, वांगणाय तुझ्यासाठी- पण गुण लागला अगदी म्हणायचं. अगदी. पिक्चर बॉयचा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? कारण की तुझ्या भोवती कथानक फिरतंय, हो. तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? माझ्यासाठी तर खूप अवघड होता आणि छान पण होता. माझ्यासाठी सगळं नवीन होतं, हे सगळे नवीन होते. आणि प्रतीक आणि हंसराज हे सगळे मोठे कलाकार आणि मी म्हणजे फर्स्ट टाईम माझं. आणि यांच्यासंग बोलणं, मी स्टार्टिंगला तर बोललेच नाही, आता आम्ही बोलते तरी खूप मजा केली. यांनी मग सांगितलं असं असं असतात, यांनी खूप मला सपोर्ट केला की कॅमेऱ्यासमोर असं बोलावं लागतं, असं करावं लागतं. ते यांनी खूप सपोर्ट केला मला. पण मला असं वाटतं सेटवरती असं काही म्हणजे कुणीच कितीही मोठा सिनियर जरी ऍक्टर असला ना, किंवा असं जाणून दिलं नाही की बाबा कोण मोठा छोटा, सगळ्यांनी एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊन काम झालेलं आहे. अगदी असं काही ॲटिट्यूड वगैरे काही नाही यांच्यामध्ये, खूप नॉर्मल पर्सनॅलिटी आहे आणि मस्त होतं. अगदी. प्रतीक, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आधीच्या सिनेमांविषयी पण थोडं बोलेन की आधी बॉईजची सिरीज होती सगळी, बरोबर. त्याच्यानंतर आता परत पिक्चर बॉईज. हो. आपण किती नाही म्हटलं तरी त्याला एक धागा आहेच, डबल आहेच, मिनिंग, बरोबर. तो आपण नाकारू शकत नाही. आणि बरोबर. जेव्हा आपण सातत्याने अशा सिनेमांमध्ये काम करतो हम्म. तेव्हा तू याच्याकडे स्वतः अभिनेता म्हणून कसा बघतो?
ॲक्च्युली ही पिक्चर बॉयची ही फिल्म आहे, ही आता जवळपास 3 वर्षाआधी आमचं शूट झालं आहे. त्यानंतरसुद्धा बरेच सिनेमे केले, पण नशिबाने ते सिनेमे अजून बाहेर यायचे आहेत. म्हणजे याच वर्षी एक सिनेमा येतो आहे बाहेर आणि मला असं वाटतं की मी माझ्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवतो आधीपासून. जसं की बॉईजसाठी मी हे बघितलं नाही की डबल मिनिंग आहे किंवा काय. मला गोष्ट खूप आवडली. एका मुलाचा त्याच्या आईपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. मला हेच दिसलं. मला डबल मिनिंग किंवा त्यात काही दिसलं नाही. आपण त्या गोष्टीपर्यंत डबल मिनिंगने जाऊ, सिंगल मिनिंगने जाऊ, गोष्ट खूप ब्युटिफुल होती. आणि आजसुद्धा जेव्हा बॉईज वन टी व्हीला असतो किंवा काय, म्हणजे यंगस्टर्समध्ये क्रेज आहेच आहे, पण घरी जेवढ्या बायका किंवा आई लोक जी सिरियल बघतात ना, ते सुद्धा बॉईज खूप एन्जॉय करतात. मला कधी भाजी घ्यायला गेलो तर भाजी मंडीत बोलतात, अरे तू बाळा त्या बॉईजमधला आहे ना? म्हणतो हो, अरे खूप आवडतो आम्हाला पिक्चर. सो ती फिल्म खूप छान आहे. तसंच पिक्चर बॉयचं सुद्धा आहे की ट्रेलरमध्ये भले तुम्हाला डबल मिनिंग दिसत असेल जसं मी सांगितलं, पण तेवढं जर सोडलं तर फिल्ममध्ये काही नाही आहे. सो गोष्ट खूप छान आहे. अगदी. घनश्यामजी, आपल्या कॅरेक्टरविषयी काय सांगायचं? पीएचं कॅरेक्टर हे सांगितलं, हो. पण त्याच्या पलीकडे आम्हाला काय बघायला मिळणार आहे सिनेमात? घनश्याम एक वेगळा पाहायला मिळणार आहे. एकदम शांत स्वभावाचा पाहायला मिळणार आहे. शांत स्वभावाचा. एकदम शांत स्वभावाचा. आणि मॅडमच्या आधी त्याला राग येणार आहे, कारण मॅडमला कोण बोललं तर आधी PA बोलणार आहे. त्यामुळे वेगळा सिनेमा आहे तर आहेच, पण घनश्यामचं कॅरेक्टरच हे वेगळं आहे. एकदम वा. शांत, संयमी आणि एकदम निरागस. म्हणजे कोणी बसलं ना, PA तुम्ही इकडे या, लगेच येणार, तिकडे जा, लगेच पण तिकडे खऱ्या जाणार. आयुष्यात निरागसता आहे का घनश्यामजींमध्ये? कॅमेऱ्याच्या नंतर नाही, ते सगळी कॅमेऱ्यामध्ये जे ती मग निरक्षर डायरेक्ट बाहेर वा. निघते. आणि तुमच्या बिग बॉस मधल्या मित्रांना सांगितलं की नाही सिनेमा करतायत ते? हो, आमचा सिनेमा आहे ना, म्हणजे बिग बॉसच्या आधीच हा शूटिंग झालता आणि आता रिलीज होतोय. पण मित्रांना छान वाटते, सगळ्यांना सांगितलंय सिनेमा येतोय, सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्यात कोणी बरोबर. कोणी शुभेच्छा दिल्या? आता DP दादांनी दिल्यात, जान्हवी मॅडमनी दिल्यात, बरेच जणांनी दिल्यात, अंकिता ताईंनी पण दिल्यात. वा आणि वा. सगळेजण सहकार्य करतायत, सपोर्ट करतायत आणि आमची दोस्ती अशी कंटिन्यू चालू आहे. मग आता राजकारण सोडून सिनेमात यायचा आहे विचार? खरं तर आता राजकारण बघता राजकारण राहिलेलंच नाही. हे क्षेत्र मला राजकारणापेक्षा चांगलं वाटते. वा वा. आणि एक मैत्रीच आहे. इथं तरी विश्वासघात होत नाहीये, क्या इथं बात आहे. दगा नाहीये. आणि मैत्री अशी अनुभवायला आणि जगण्यासाठी मित्रच लागतात, क्या बात आहे, राजकारणी क्या नाही. बात आहे. मग येत्या काळात एखादा सिनेमा वगैरे प्रोड्यूस कराल? नाही, एवढं बजेट नाही. एवढं बजेट नाही प्रोड्यूस. काम करूया नक्कीच, पण बजेट नाहीये. पवन मग ह्या सर सगळ्या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हा? ह्या सगळ्या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? नाही, पवन सरांच्या. हा, कारण आमचा चेहरा काही हिरो जुगा जात नाहीये. आणि मी जर भविष्यात सिनेमा जरी केला ना, वेळ काय कधी सांगून येत नाही, जरी केला तरी माझ्या सिनेमाचा विलन पवन भाईच असेल. पण क्या तेव्हा बात आहे. स्विमिंग पूल नसेल, वा, तेव्हा वा, स्विमिंग वा, पूल वा, नसेल आमच्याकडे. तेव्हा फक्त ग्रामीण भागात विहीर वगैरे ठेवूया. बघा, म्हणजे स्विमिंग पूलचा सीन इतका याने मनावर घेतलाय, अगदी. काय सांगायचं बाबा. पण त्याने तुला रोल दिला हे पण तुला मान्य बस, करावं बस, लागेल. बस, बस, इतके बस. इतके कलाकार बसलेत पण पवनचंच नाव त्याने बस. घेतलेलं आहे. घनश्यामजींच्या फिल्म मध्ये मी काम करणार, माझं खूप मोठं भाग्य आहे. बस बस बस. हंसराज, तुझ्याकडे येईल. शेवटचा प्रश्न आहे, प्रेक्षकांना आव्हान आहे. येत्या 15 तारखेला पिक्चर बॉईज येतोय. सो कलाकार म्हणून तुला काय वाटतंय, काय सिनेमा आहे, का त्यांनी बघायला यावं, का सिनेमावरती प्रेम करावं, तू प्रेक्षकांना आव्हान कर. खरं तर सिनेमा क्षेत्राला घेऊन भरपूर गैरसमज असतात. तर बरेच जे नवीन कलाकार सिनेमामध्ये काम करण्यासाठी येतात, आपलं नाव आजमावण्यासाठी येतात, तर त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नसते आणि मग कधी त्यांना फसवणारे डिरेक्टर मिळतात, जे कलाकारांकडून प्रोड्युसरची बऱ्याच जणांची फसवणूकसुद्धा करतात. तर असे जे रिअल लाईफ कॅरेक्टर्स असतात, मग त्यांना आपल्याला पण कसं साईड बेस करता येतं किंवा खरी जी परिस्थिती आहे या पूर्ण सिनेमा क्षेत्राची, सिनेमासृष्टीची, तर ही जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला सिनेमात यायचंच आहे. बरोबर आहे की ना, प्रत्येकाचा सिनेमासृष्टीशी जास्त संबंध येत नाही. पण मला असं म्हणायचं, निखळ जर तुम्हाला मनोरंजन हवं असेल, पाहायचं असेल, तर 100% तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा नक्की पाहायचा आहे 15 मे. आणि राजश्री मराठीकडून देखील तुमच्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. सो मच, थँक्यू सो मच.